नमस्कार, महाएमटी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहोत वडाळ्यातील श्री विठ्ठल मंदिर परिसरात आणि आज आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत माजी नगरसेवक अमय घोलेजी। नमस्कार सर। नमस्कार। महाएमटी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी इथे भव्य सोहळ्याचं आयोजन केलं जातं। भाविकांचा उदंड प्रतिसाद असतो आणि यावर्षी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। सकाळपासून मी पाहतोय, तर या गर्दीविषयी, या सोहळ्याविषयी काय सांगाल, काय भावना? आज हे मंदिर 1600 शतकातलं मंदिर आहे आणि ही ज्या मूर्ती आत स्थापना झाल्यात ते चंद्रभागेमध्ये सापडलेल्या आहेत आणि संत तुकारामांनी इकडे येऊन स्थापना केली आहे। तर म्हणून या जागेचं नाव प्रतिपंढरपूर आहे आणि ज्या ज्या लोकांना, ज्या ज्या भाविकांना पंढरपूरला जायला मिळत नाही ते भाविक इकडे मुंबईत वडाळ्यात प्रतिपंढरपुरात येऊन इथे विठ्ठलाचे दर्शन घेतात। आणि आज शनिवार रविवार असल्या कारणाने आज गर्दी खूप आहे आणि आता नियोजनबद्ध जे काही चालू आहे त्यामुळे व्यवस्थित एक चांगलं काम चाललंय आपल्या इथे। वारी ही महाराष्ट्राची एक अशी परंपरा आहे की जी वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। तर वारी ही प्रत्येकासाठी वेगळी असते, तर तुमच्या नजरेतून वारी काय आहे? वारी हा एक वेगळा अनुभव आहे, हा वेगळा उत्सव आहे आणि ह्याला एका सणाचं नाव देऊ शकतो, कारण ज्या भावनेनी आणि ज्या सगळं देवभान सगळं विसरून लोक तल्लीन होऊन नाचतात आणि इकडे येतात ते खरंच बघण्यासारखं आहे। आज जी दिंड्या निघतात, दिंड्यात जे नाचतात ते मंत्रमुग्ध होऊन नाचतात, तर हा एक वेगळाच एक अनुभव आहे आणि तो अनुभव करायला इकडे मी स्वतः 30 तास झोपलो नाहीये, पण त्याची असं काही झोप नाही वाटली, काय नाही वाटलं, त्या एनर्जीनी आपण फ्लोनी आपण पुढे जातो। हीच एक विठ्ठलाची एनर्जी आहे ज्याच्यानी हे सगळे आपण सगळे लोक आज उभे होते इथे। आणि आजच्या या एकादशीच्या शुभमुहूर्तावर तुम्ही भाविकांना, इथे येणाऱ्या सगळ्या भक्तजनांना काय शुभेच्छा द्याल आणि काय आवाहन कराल? आज आज काय नाही, आज पर्यावरणपूर्वक हा जो उत्सव आहे आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत। जितक्या गोष्टी भावनेतनी होऊ शकतात आणि आज ज्या मी मगाशी तुम्हाला जसं बोललो की जे व्हायब्रेशन्स आहेत, हे व्हायब्रेशन्स खूप आहेत आणि या व्हायब्रेशनला योग्य ते मार्गे लावलं तर आज खरंच दर्शन सार्थकी झालं आणि सगळ्या गोष्टी सार्थकी झाल्या। हे एकंदरीत हा माझा अनुभव तरी आहे। धन्यवाद सर।